दिसतंय सगळं झोपलेलं आणि मी उठलो आता. मी 5:30 उठलो होतो पण आता निघालो गावासाठी. 5:30 उठलो होतो, 1 तासामध्ये आवरलं, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली, आता निघालो कामासाठी. चला मग. गाडीकडे 2:37 मिनटं झाले सध्या बघा. अंधारच आहे सध्या, कोणीच दिसत नाही आहे. तर मित्रांनो आता आलो आहे आपण गाडीमध्ये. आता आपण करू प्रॉपर आपला गाडीचा सेटअप आहे. सेटअप म्हणजे काय, आपलं कनेक्टर वगैरे लावून घेऊया आणि आपल्या डिव्हाइसला ऑन करून घेऊया. कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत. आजचा दिवस कसा जातो मी तुम्हाला ते आज दिवसभर दाखवतो. काल व्हिडिओ नाही अपलोड केला कारण की काल व्हिडिओ शूट केलेला आपण, तो छोटाच व्हिडिओ झालेला, त्याच्यामुळे मी काय पूर्ण अपलोड नाही केला. त्याच्यामुळे बघू आता समोर. चला आजचा व्हिडिओ म्हणजे सर्व आज दिवसाचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ शूट करणार आहे मी आणि जसा होईल लवकर तसा एडिट करून मी अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे सर्व पूर्ण व्हिडिओ बघ जा आणि तेवढं लाईक करजा, सबस्क्राईब करजा आणि व्हिडिओला शेअर करजा. मित्रांनो आता आलो आहे आपण डायमंड गार्डन जवळ आणि हे डायमंड गार्डनमध्ये आता सर्वजण सकाळी सकाळी फिरायला येतात. हे बघा सकाळी सकाळी सर्व फिरायला येतात. आपला कामाला जायचा टाईम असतो आणि यांचा फिरायला जायचा टाईम. बघा सर्व फिरायला येतात गार्डनमध्ये, फिरायला येतात सर्वजण. तर आपल्याला आहे छोटंसं काम, तेवढं काम करून आपल्याला जायचं आहे समोरच्या दिशेने आपल्या. तर मित्रांनो आपण आलो आता सध्या गाडी वॉश करण्यासाठी. हे बघू शकता आपण आता गाडी लावलेली आहे आणि हे बघा गाडी लावलेली आहे. सकाळी सकाळी कोणीच नसतं बघा, एवढ्या सकाळी सकाळी कोणीच नसतं बघायला गेलं तर. पण ठीक आहे, तरी पण रात्री एवढ्या लेट झोपूनसुद्धा पण लोक खूप लवकर सकाळी उठतात कामासाठी, कामाला जाण्यासाठी. मुंबईचे लोक टायमाला खूप लॉयल आहेत, म्हणजे स्वतःसाठी टायमासाठी तर खूप लॉयल आहेत. बाकी गोष्टीचं नाही सांगतात पण टायमासाठी. कर्जतची बातमी मित्रांनो येत आहे. पिकअप 7 वाजताचा पिकअप आहे, गो इंटरसिटी. ठीक आहे, ट्रिप वाजली आपल्याला आत्ता. 7 वाजताचा पिकअप आहे, कर्जतची आहे, सिडन इंटरसिटी आहे. 1400 रुपये देते आहे, तिकट देते. 1 तासाचा ड्रॉप दाखवत आहे. ठीकच आहे, घेतली, पिकअप केलं आहे. सॉरी पिकअप म्हणतो, ॲक्सेप्ट केली. आता बघू समोर. तर मित्रांनो आपल्याला गाडी वॉश करायची होती पण आपल्याला पडली सिडन इंटरसिटीमध्ये कर्जत ट्रिप. 1400 रुपयाची छान, म्हणजे पैसे छान देते. 1.5 तास दाखवते. तर जातो पहिले कंप्लीट जातो, त्याच्यानंतर गाडी वगैरे साफू वगैरे करून घेतो, 2 वॉश वगैरे करून घेतो. तर आता चाललो आहे पिकअप करायला. 8 मिनटावर पिकअप दाखवतो आहे. चाललो आहे आता पिकअप करायला कस्टमरला. कस्टमरचा अजून काही कॉल आला नाही, ते रिझर्वेशनमध्ये ट्रिप पटलेली. आता 7चा पिकअप आहे, जातो आता. 8 मिनटं दाखवतो आहे बरोबर, जातो बरोबर. चला मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनत राहा. तर मित्रांनो नेमकं जस्ट आता कस्टमरला सोडलं आहे त्यांच्या ड्रॉप लोकेशनला कर्जतला. आपल्याला कर्जतला सकाळचीच ट्रिप पडली होती, 7 वाजताची पडली होती. 8:30 वाजता मी कस्टमरला ड्रॉप केलं, म्हणजे 1.5 तास लागला मला सोडायला. 1.5 तासामध्ये मी 1400 रुपये कमवले इथे. सकाळी सकाळी चांगलं काम झालं आहे आणि कस्टमर म्हणजे ठीक होता, थोडासा किचकिचा होता पण चल ठीक आहे, एवढं तेवढं चालतेच आहे. सोडलं त्यांना आता जस्ट. आता वाट बघतोय समोरच्या ट्रिपची. आता इथून जर का म्हणजे मी इकडे यासाठी सकाळी आलेलो, ती सकाळी यासाठी घेतलेली की जे 11 वाजता जे आता असतं ना विला वगैरे रिसॉर्टला वगैरे जे कस्टमर आलेले असतात ना क्लायंट वगैरे, त्यांचं चेकआउट असतं 11 वाजताला. मग आता ते म्हणजे जाण्यासाठी राहतात, तर या टाईमला चांगले मस्त म्हणजे ट्रिप वाजतात. त्याच्यामुळे मी इकडं सकाळी आलेलो याच्यामुळे इथून आपण घेऊन आपण सकाळी 11 वाजता जाऊ शकतो. त्याच्यामुळे आता बसलो मस्त. आता CNG गाडीमध्ये नव्हता, आहे म्हणजे 3 गाड्या आहे पण इथं आलो CNG भरायला. तर लाईट गेलेली आहे म्हणतो, तर मग काय थांबलो इथे. तर आलो इथं आता बसतो. तर मित्रांनो आता वाजले 10:19 म्हणजे थांबलो, 1 तास थांबलो आणि मला पडली आता पुण्यासाठी शिवाजीनगरची पडली आहे 2200 रुपयाला ट्रिप. 2200 रुपये दाखवलं आहे मला. आता जातोय, चाललो आहे कस्टमरला पिकअप करायला. तर चांगलंच आहे. तर चाललो आहे आता पिकअप करायला, चाललो आहे कस्टमरला. त्यांना बोललो की येतोय 7 मिनटं लागतील म्हणून मला यायला. तर आता चाललो आहे पिकअप करायला. तर व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो, बघा समोर. तर आता चाललो आहे पुण्याला, चाललो आहे कस्टमरला पिकअप करायला चाललो आहे आता. हे बघा मित्रांनो कर्जत आहे, कर्जतचं प्रवेशद्वार आहे. हे कर्जतचं प्रवेशद्वार आहे, खूप मोठं आहे. हे बघा
कारण की पैसा बी चांगला बनतो आणि रिटर्न भाडं बी भेटतं, लगेच गेल्या गेल्या रिटर्न भाडं भेटतं. त्याच्यामुळं जायला आवडतं थोडंसं पुण्याला. आता चाललो आहे कस्टमरला पिकअप करायला, बघू कस्टमर कसे आहेत, कस्टमरचा स्वभाव कसा आहे. सकाळचा कस्टमर तर भेटला होता असंच आपल्याला, चालतंच एवढं तेवढं. चाललं आहे. तर मित्रांनो आलो आहे आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आता थांबलो आहे, त्यांची वाट बघतोय. कस्टमरची येतील आता ते खाली 5 मिनिटामध्ये आणि त्यांना पिकअप करून आता लगेच मी निघतो पुण्याच्या दिशेने. तर आता वाजले 10:25 झाले, म्हणजे ऑलमोस्ट 10:30 वाजले आणि मला रिटर्नची नाही म्हणता येणार, पण पुण्याची ट्रिप वाजली आणि छान वाजली. आता म्हणजे आता 1-1:30 वाजेपर्यंत तरी मी तिथे जातो पुण्यामध्ये. 1:30 वाजेपर्यंत मी तिथे जाईन आणि तिकडून जर का पडले लवकर तर लेस का असतं 5:30-6 पर्यंत मी मुंबईला परत रिटर्न येईन. तर मित्रांनो आता वाजले 2:09 आणि आता मी जस्ट ट्रिप सोडली पुण्यामध्ये. तर पुण्याच्या खूप समोर होती म्हणजे असं मला हे वाटतं की आता की कशाला घेतली आणि कशाला नाही, कारण की 1 तास अजून शिल्लक लागला मला यायला. तरी पण ठीक आहे, पोचलो मी, आलो इथे. बघू आता समोर इथून लागते का नाही, बघू एक वेळ. तर या ट्रिपचं बिल झालं आहे आपलं टोटल झालं आहे 1800 रुपये. आपल्याला दाखवलं होतं 2200 रुपये आणि दिले बघा 1887 रुपये. टोल 320 पकडून त्याचे झाले आपले 2100 काहीतरी समथिंग वरती. तर ठीक आहे, जाऊन द्या. आपल्याला 2200 दाखवले होते तिथे कर्जतला आणि इथं आल्यावर त्यांनी उबरने भटकं बिल गेलं आहे 1800 रुपये आणि त्याच्यात 1 तास अजून वाढवला पण, समोर वाढला पण. तर असं करतो उबर, पण ठीक आहे जाऊन द्या तिकडे. 2 वाजले आता इथून बघतो रिटर्न पडते का नाही. इथून नाही पडले तर मला मग समोर जावं लागेल पुण्यामध्ये मेन सिटीमध्ये. तर मी थोडंसं बाहेर आलो इकडे, इथे जस्ट सोडलं इथे ट्रिपला. तर मित्रांनो 2 वाजेला काम झालं आपलं आता 2800 रुपयाचं. 2800 ते 2900 रुपयापर्यंत आपल्याला काम झालेलं आहे. CNG अजून अर्धी टाकी आहे, पण मी बोलतो की फुल करून घेतो, कारण की डबल टेन्शन नको. CNG लागला आपल्याला काहीतरी समथिंग 700 रुपयाचा CNG लागला 2800. तर मित्रांनो आता 4 वाजत यायला लागले, 3:41 झाले, तरी पण मला अजून रिटर्नची काही ट्रिप वाजली नाही. तरी पण बघतोय मी, आता आलो आहे समोर थोडं मी तिकडे हिंडेवाडी म्हणून काय नाही, हिंडेवाडी नाही काहीतरी होतं ते तिकडे हडपसरच्या समोर होतं, तिकडं होतं. आता हडपसरवरून समोर आलो आहे, हडपसरच्या समोर आलो आहे आणि आता चाललो आहे इकडे हिंजेवाडीकडे चाललो आहे आता हिंजेवाडीकडे. तर आता वाजले 4 वाजायला अजून 20 मिनटं बाकी. बघू आता 20 मिनटात पडते का नाही. अजून मी काही खाल्लं पण नाही, आता भूक लागली आहे, बघतो काहीतरी खायला. तर व्हिडिओत बनत राहा शेवटपर्यंत, मजा येणार आहे. तर मित्रांनो आता वाजत येत आहेत 5, तरी अजून पुण्यामधून काय ट्रिप वाजली नाही. काय करावं काही समजेना झालंय. आणि संध्याकाळी आम्हाला DY पाटीलला मॅच बघायला जायचं होतं. आता काय करणार, पोरांच्या फोनवर फोन येत आहे आणि मला अजून कोण ट्रिप पण नाही लागली. आता मला तर वाटतं कॅन्सलच होणार आहे जाणं मॅच बघायला DY पाटीलला. तिकीट काढून ठेवलेलं पोरांनी, आता काय जाणंच होत नाही. काय करावं आता, ट्रिपच नाही लागली अजून. पड रे बाबा पण. नमस्कार मित्रांनो, मला भेटली होती ट्रीप तिकडून वाशीची लागली होती. आता 1800 रुपये दाखवत होतं वाशीची. घेतली, त्यांना सोडलं नाही. आता फुटबॉलला थांबलो आहे, 1 तास लागतं अजून त्यांना सोडायला. त्यांना ड्रॉप केल्याच्यानंतर तर आता आलो आहे मी आता नवी मुंबईमध्ये, वाशीमध्ये जस्ट ड्रॉप केलं आहे कस्टमरला. त्यांचं फेअर दिलं आहे मला आता 1900 रुपये आणि टोलचे दिले 320 रुपये आणि त्या कस्टमरना टिप दिली 200 रुपये. म्हणजे असे टोटल ट्रिपचे झाले 1900 रुपये आणि टिप दिले 200 रुपये आणि टोलचे वेगळे. समजा आपल्याजवळचेच होते 320 रुपये ते वेगळे. तर कस्टमर चांगले होते, मराठीच होते. त्यांनी म्हणजे एकटेच होते कस्टमर. त्यांना पिकअप केलं होतं मी आपलं कुठं शिवाजीनगरमधनं, पुण्यामधून शिवाजीनगरमधून. आणि आत्ता इथं ड्रॉप केलं कुठे आपल्या इनऑर्बिट मॉलजवळ वाशीला, हे वाशी स्टेशन इकडे साईडला जस्ट ड्रॉप केलं आहे त्यांना. आणि आता डिवाईसला ऑफ केलं आहे सध्या. आत्ता वाजले तर 8:18. तिकडून निघालो होतो मी 5:15 का 17 मिनटाला आणि आता इथं बरोबर 8:18 म्हणजे बरोबर ते 1, 2, 3 तास पकडा. 3 तास लागले तर समजा 3 तास 20 मिनटं लागलेत सोडायला त्यांना. चला ठीकच आहे, बरंच आहे. चला बघूया आता. तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे 2:17. जस्ट मी नेमकंच आता हॉस्टेलला आलो आहे, माझ्या रूमला आत्ताशी आलो आहे. थोडा लेट झाला आज यायला, कारण की ट्रिप होती त्याच्यामुळे जाणं भाग पडलं. तो आज लेट झालं. आता व्हिडिओ एडिट करायचं, व्हिडिओ एडिट करून त्याच्यानंतर अपलोडिंगला टाकायचं. ढासाव 7 दिवस
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर मित्रांनो, आता वाजले 2:18. तर आता जस्ट मी आलो माझ्या हॉस्टेलला आणि मला आज खूप लेट झाला यायला, कारण की आज ट्रेन म्हणजे होती. मला पुण्यावर आल्याच्यानंतर मी लोकल गेलं इथल्या इथे मुंबईमध्ये 4-5 ट्रिप केलं, तर 5,800 काम केलं आहे आज 2 वाजेपर्यंत. म्हणजे प्रॉफिट CNG वगैरे सर्व काढून 5,800 रुपयाचं प्रॉफिट केलं आहे आज. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा दिवस. तर व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा.